कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो? कसं चाललंय तुमची उन्हाळ्याची सुट्टी? माझी तर लय झाक चालले बघा. अहो तिकडं मुंबईला घामाच्या धारा लागत होत्या आणि मी एकच दिवस झालं गावाला आलोय. रात्री झोपलो तर अक्षरशः थंडी वाजायला लागली. पंखा कमी केला आणि घेतली ना रजाई, घेतलं अंगरून खालून, अंगरून पांघरून, काय बोलतात तो, अंगरून पांघरून काहीतरी बोलतात ना, पांघरून पण घेतलं आणि अशी जी झोप लागली ना, सकाळी जाग आली बाबा. लय थंडी वाजली. दिवसभर थोडंफार गरम होते मी मान्य करतो, पण संध्याकाळची चक्क गारगार हवा सुटते, लय थंडगार वातावरण. ती बघा माझ्या किचनच्या खिडकीतनं ते दिसतंय की नाही का तुम्हाला? मागच्या वेळेला ते फुल दाखवलेलं, नुसतं हातभर मोठं फुल, त्याला बघा चांगली पानं फुटले ते. काय सांगू तुम्हाला, सकाळ सकाळ माझ्या बेडरूमच्या खिडकीतनं कवळं कवळं ऊन आलेलं. सासूबाई मस्तपैकी देवपूजा करत होती. एक तांब्या कोमट पाणी पिलं आणि जाऊन बसलो ना कट्ट्यावरती. कवळ्या कवळ्या उन्हामध्ये कसलं वातावरण दिसतंय, चिमण्या पाखरांचा चिवचिवाट नुसता. आता बाहेर जायचंय, माझा बूट काढला पाहिजे. माझा बूट आहा, दिल गार्डन गार्डन हुई गवा रे मंडळी. तुमको काय काय बताऊन काय नाही बताऊ तुम्हाला सांगतो. थांबा सांगतो. अरे मेरा गार्डन, मेरा घर, मेरा गाव, थोडं तर तुम्हाला प्रदर्शन म्हणजे दाखवलं पाहिजे ना, फिरवलं पाहिजे ना. थांबा दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा माझा बूट हुडकून काढू दे. हो, गावाला मी की एक्स्ट्रा पायतान ठेवलेला. अहो गावाला आलं ना, ह्या मातीनं ना माझ्या टाचाबिचा फुटते, त्या म्हणून पहिल्यांदा ना मी बूट ठेवलं गावाला. बघा आमच्या गुलाबाला किती गुलाब आले ती. 4 गुलाब आलेत, 4. दर मला फोटो काढत आहे. जर फुलं दाखव, ते सुकले. दर पटकन 6. एक छानसा फोटो. अरे डायरेक्ट गोविंदाचा डायलॉगच आठवला. इतनी खुशी, कितनी खुशी तुम्हाला सांगू. असं ताजं ताजं मोठे मोठे गुलाबाचे फुल, ते पण डायरेक्ट टॉपला पहिल्या मजल्यावर 4 गुलाबाचे फुलं खेळले ती. मग काय सटासटन झटाझटा फोटो काढली आणि लावली नाही इंस्टाग्राम स्टोरीला. हो, सगळ्यात पहिल्यांदा इंस्टाग्राम स्टोरीला माझं सगळं पोस्ट असतं बरं का. लवकर इंस्टाग्रामला फॉलो करा. काय सांगू, ताजी ताजी जांभळं, माझा तुळशीचा कट्टा, माझं घर. आता स्वामी समर्थ. हळू, इथं पेरू आहे. आता आपलं पेरू, हे हाय पेरू झाड. हा, वर करणार फेस दाखव. लांब ना फेस दिसत. व्हिडिओ मध्ये सांग मधुरासाठी जांभळं लागले. लावून की दक्ष व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ सगळं करून घालतो, नुसता हलवतोय. खुशी बघताय का सगळ्यांची? काय जबरदस्तपणे खुश आहेत सगळे. तर खुश असणारच ना, कारण का गावाला आले तरी मज्जा काय आहे. धडाधडा आमची मज्जा चालेल. सगळ्यात पहिल्यांदा नीलम कुंभोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा बरं का. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय एकदम दनादन झालं पाहिजे. चला परत मुद्द्यावर येतो. अहो गावाला आल्या ढीगभर आम्हाला जांभळं भेटली. ती काय संपना म्हणून जरा सुकायला घातलेत. जरा काहीतरी त्याची पावडर बनवायचे. अहो तुम्हाला काय सांगू, आमच्या तुळशीच्या ना मंजुळ्या सगळ्या अंगणाभर पसरलेल्या आहेत. सगळीकडे तुळशा उगवल्या. नाही म्हणलं तर 7-8 तुळशा तरी उगवलेत. आमच्या अंगणामध्ये काय काय उगवलंय तुम्हाला सांगतो बघा. इथे एक पेरूचं झाड उभं आहे. हे छोटस पेरूचं झाड उगवलंय. 1 नंबर. हे पण पेरू आहे. हे पेरू आहे का लिंबू आहे माहित नाहीये, पण उगवले. दक्षित पण दगडलं. हे पण पेरू आहे. हे छोटस. ह्याला किती पेरू. आणि सगळ्यात स्वामीचा फोटो तिथे आहे. फोटो दरवाजात ना तो तिथे दिसतो. दिसला का तुम्हाला? आणि ते नंतर उजेडात दिसला रांगा. आणि स्वामींचं झाड इथं, उंबराचं झाड उगवले. उंबराचं माहितच नाही आम्हाला. किती छान ना, घरासमोर औदुंबराचं झाड उगवणे म्हणजे
किती लकी गोष्ट आहे, तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की किती खुश आहे, की किती मोठी गोष्ट आहे की औदुंबराचं झाड उगवणे. आणि एक सोडून 3-3 झाड उगवलेत. बस ती आता जगली पाहिजे तेवढ्या कडाकाळ्याच्या उन्हामध्ये. अहो किती माहिती का, 3 ते 4 पेरूची झाडं, एक लिंबू, औदुंबराची 2-3 झाडं, तुळशा बिळशा, लय काय काय उगवलेत. आज जास्वंद, हे तर तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वर्षी जेव्हा आम्ही घर बांधलं वास्तुशांतीच्या वेळेस, नुसत्या कोय म्हणजे आंबे खाऊ आहे ना, कोय नुसत्या पुरलेल्या होत्या. त्याची 7-8 आंब्याची झाडं आलेली आहेत आणि पेरूची, नारळाची, लय काय काय झाडं आलेत. बस देवाकडे प्रार्थना आहे की ही जगली पाहिजे ती उन्हाळ्यामध्ये. ते माहित नाही. हे बघा ना किती फुलं, कसली वेगळीच फुलं आली. बाजू फिर हात करा आता, हे तर हा रे, कशाच आहे पप्पाने आणलास ना कुठनं? वर्षो आई, हे कशाचं झाड आहे? पप्पाने लावले. हा नाही, पण हे कशाचं यायला फुलं आलेत? एक फणस आणि एक जांभूळ सुद्धा लावलेले आहे. ते पण जरा चांगले जेमतेम उगवलेले आहेत. जशी म्हणावं तशी त्यांची ग्रोथ नाही झालेली आहे. आणि हे स्वामींचा आवडता आपला चाफा, मागच्या वेळेला आली तेव्हा जानेवारीमध्ये त्याला लय कळे आलेल्या होत्या. आता एक पण कळी नाही आलेले आहे. मला वाटतं त्याचा पण काहीतरी सीझन असेल, काय माहित. काय आलं म्हणजे कळी आहे ना, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता जे अंगणामध्ये स्वतःहून पेरूची झाडं, औदुंबराचं जे सगळं उगवलं आहेत ना, म्हणलं कोणाच्या तरी पाया बियानं तुटल म्हणून त्याच्या बाजूनं असं छोटंसं कुंपण करते. कारण का ना, एक पप्पानी म्हणजे सासरे बुवानी एक पेरूचं झाड उगवलेलं, ते काढलं आणि तिकडे बांधावरती लावलं तर ते सुकलं. म्हणून म्हटलं जरा मोठे होईपर्यंत आहे का नाही ते हितच ठेवावी, आणि जरा मोठी म्हणजे पहिला पाऊस वगैरे पडला की मग असं बांधा बिंदानं कुठंतरी लावावी. जगतात आहे का बघूया. मला वाटते पक्षी बिक्षी यांच्या आपल्या शाळेत शिकवतात ना, विष्टेतनं बिया येतात, पडतात, उगवतात, तसंच काहीतरी झालं असणार. किंवा आम्हीच पेरू बिरू खाऊन टाकलेले असणार, त्याचंच उगवलं असणार. नाही 4 का काहीतरी पेरू उगवलेत बघा. लय भारी वाटलं माहितीये का. आल्या अंगणामध्ये ना सगळीकडे मंजुळ्या पसरले, छोटी छोटी झाडं उगवलेत. परत ते आपल्या झेंडूची फुलांची पण स्वतःहून उगवलेत, ते पण उन्हामध्ये उगवलेतले. मला माहिती आहे जे गावचे शेतकरी लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नाहीये, पण मी माझ्यासाठी लय भारी आणि महत्वाची गोष्ट आहे. आता खाली चांगले दिसते, छान छान शोपीस. मी काय शेतकरी नाहीये, पण शेतकऱ्याची लांबची मावस बहीण वाटतोय की नाही. एका हातात खुरपणी एका हातात मग. आता मला एका ताईनं मागच्या वेळेला कमेंट केलेली, हो मग कसला घाण तुम्ही वापरतायत. अगं ताईडे, हो मग काही घाणबीन नाहीये. आमच्या घराला पेंटिंगचं कलरचं काम केलेलं का नाही, त्यावेळेला ह्याच्यात कलर बिलर मिक्स केलेलं. अशी एक बादली हो मग आहे, समजून घ्यायचं. फेकून द्यायचं काय एवढं सगळं सामान. चांगलं घासले भिसले, त्याचा कलर फिक्स झालाय, त्याच्या थोबडाला कलर फिक्स मारलेला आहे काळा कुट्ट, त्यामुळे तो निघत नाही. आणि मग आमचा स्वच्छ आहे बरं का. त्यामुळे ताईडे प्लीज नावं नको ठेवू आमच्या मगड्याला आणि बादलीला बरं का, समजून घे. आता ह्यो मग आणि बादली आहे ना आम्ही बाहेरच वापरतो, असं कशाला पाणी बिणी घालायला. चला, आपल्या औदुंबराच्या झाडाला अलवारपणे नाजूक असं कुंपण केलं, माती अशी जरा भुसभुशीत केली आणि त्याला पाणी वगैरे घातलं. आता कट करून जवळ जवळ लाव दगड. नाही, हे लांब कर तू, परत इथं दगड ऍड कर. माझी लई इच्छा होती घरासमोर एक औदुंबराचं झाड, म्हणजे तशी तर बाग असावी पण त्यात मेन औदुंबराचं झाड आणि की बेलाचं झाड. पण स्वामींचा काय आशीर्वाद, स्वतःहूनच औदुंबराचं झाड उगवलं. पण आता दुसरी गोष्ट, आपल्या महादेवाचं आवडतं बेलाचं झाड आहे का नाही, ते सुद्धा लावायचं होतं. मागच्या वर्षी आम्ही आहे ना वटपौर्णिमेला लावलेलं होतं, पण त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. तुम्हाला मागच्या वेळेला बोलली, एक देशी आणि एक इंग्लिश बोलतात गावाला. तर इंग्लिशवाला लावले ते फुटले. मला देशी बेलाचं झाड लावायचंय आणि ते आता आणायचं ठरवलंय. बघू कुठं भेटतंय का आपलं देशीवालं, ज्याला काटे काटे असतात ते. आता मेन गोष्ट काय माहितीये का सख्यांनो, हे उगवले बरोबर सगळे अंगणामध्ये, आणि अंगणामध्ये सगळे चालत येतात, परत गाड्या असतात, त्यामुळे जरा सांभाळून ठेवावं लागतंय. सगळं आपलं बागेचं काम आवरलं, बसलो नाश्त्याला, आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला. म्हणजे आता गावाला आलंय म्हटल्यावर हिंडणं फिरणं तर होणारच ना. जत्रा, मामाचं गाव, जसं तुम्हाला बोलली, आज माझ्या नंदेच्या गावची आहे ना जत्रा आहे. बोलतात ना तिथं हे निघणार आहे, पालखी बिलकी निघणार आहे. चला धूमधडक्यात तयार होऊया, तुम्हाला पण दाखवतं नंदेच्या गावची जत्रा, पालखी बिलकी सगळं काय. टमाटर आणले आहे, भाजीची गाडी आमच्याकडे आली.
कसं दिसतोय म्या एकदम रापचिक मध्ये. सकाळ सकाळ भुसकटातनं उठल्यानंतर साडी नेसल्यानंतर मस्त आपली मराठी तडकती फडकती नाही हो, दीपिका पादुकोण, मराठी दीपिका पादुकोण. भारी दिसते की नाही. साडीचा कलर पण एकदम रापचिक झाकूक पाकूक आहे की नाही. मला ही जाम साडी आवडते, एकदम वांगी वांगी कलरची. अहो इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर वाईन कलरची हो साडी. अहो मी विसरूनच गेलो होतो की ह्या कलरची माझ्याकडे साडी आहे म्हणून. बॅग भरताना आठवलं. फुल एकदम सेटअपमध्ये तयार झालो ना. मस्त आपलं बगीच्याचं काम झालेलं होतं, सगळं घरातलं काम आवरलं, जेवण बिवण आवरलं, नाश्ता केला अंगणात बसून. आणि तेवढ्यात आलेली भाजीची गाडी. हो आमच्याकडे भाजीची गाडी येते. आणि आता मी तयार झाले, टाटा बाय बाय, एकदम भारी. आणि असले रापचिकमध्ये फोटो काढलेत ना. परत एकदा सांगतो, इंस्टाग्रामवरती मी फोटोज पोस्ट केलेले आहेत. लवकरात लवकर जावा आणि लाईक केलं का करा बरं का. असं तुमचं धडक धडक हृदय मला भेटलं पाहिजे, म्हणजे गुलाबी गुलाबी हृदय हो लाईक करताना. मस्त तयार बियार झालो आणि झाली अशी गंमत. स्कूटीवरनं जायचं होतं उन्हातनं. अरेच्या देवा, काय एवढा मेकअप करून फायदा झाला बघा ना. कसलं भारी दिसते ना मी, एकदम दीपिका पादुकोण. म्हणजे निलमला पोर ह्यांच्या बरं असणार आणि निलमला सांग आई शर्ट घालून चालले, शर्ट घालून चालले. ऊन कसलं लागते तिथे गेलो काढते की रस्त्यात. कारभारी आणि आई म्हणतात ते ऊस भांगल्याला चालले का कातकऱ्यासारखे शर्ट घालून. अरे करू काय, एक पहिला दिवस आहे माझा गावाला आल्या उन्हात ना अशी. आणि 11 वाजले तर जास्त पण नाही वाजले, तर 11 वाजले तर असलं बेकार ऊन पडलंय ना. अरे काळं काळं झुरझुरीत एकदम. आता काय म्हणलं, अस्वल आणि म्हशीसारखं झालं असतं ना, म्हणून फुलटो पॅक बिक केलं बरं का स्वतःला. एवढी भारी लिपस्टिक घेतलेली, नवीन नवीन शेड घेतलाय, नवीन लिपस्टिक घेतले, काय फायदा नाही बघा. असं फुलटो अतिरिक्त वाटतोय डाको टाईप मध्ये. ना आता चाललोय मी बँकेत डाका टाकायला. आता कुठं डाका बिका पडला तर नीलमचं नाव घेऊ नका. चला जाऊया आता उन्हामध्ये काळं व्हायला. निघालो बघा आपल्या बरोबर. आता ह्यो माझी बारकी सासू आणि ह्यो बिरमुटा तर आहेच जाऊबायाचा. सगळ्यांची बघा फुलटो मज्जा चालली. गावाला आले म्हणून सगळे जाम खुश आहेत. मला फोन येतात शॉर्ट पडला. लय बेकार रस्ता आहे बघा आमच्या गावचा डोंगरावरचा. असं वाटतंय एखाद्या ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि धडक धडक चाललोय बघा. कधी सरळ व्हायचा काय माहिती. एखादी डिलिव्हरी बाई या रस्त्यावरनं गेली तर तिची डिलिव्हरी अर्ध्या रस्त्यातच व्हायची. लय बेकार बघा हालत झालेली. अहो 11 वाजले तुम्हाला सांगितलं, लय ऊन लागत होतं पण गार गार हवा सुटलेली. आमच्या फाट्यावरचा झेंडा बघा कसा गगनामध्ये लहरतोय. झालेच पहिला स्टॉप आणि शुतर मला वाका बिका आलं वाकून घ्या. माझ्या बिका आलं हा नाही. आता घरी गेलं आहे उगाच. फाट्यावरनं खाली गेलं आणि 5 मिनिटात आमचा पहिला स्टॉप लागला बघा. अहो नंदुबाईसाठी सामान घेतलेलं ते स्कूटीत ठेवलं का नाही तेच लक्षात नव्हतं. मग काय बिना कामाचं उन्हात आणाच आम्हाला 5-10 मिनिटं उभा राहायला लागलं. एक तर मला ते गोलमाल पिक्चर मधल्या अजय देवगणचं नाही का आणि तुषार कपूरचं या वाली तसली वाली फिलिंग आली. कारण काही एका गाडीवर आम्ही 4 जण बसलेलो होतो. मग काय फुलटो एन्जॉय बडबड बडबड पूर्ण अख्ख्या रस्त्यावर बडबड. ना उन्हाचं ध्यान आहे ना ध्यानाचं ध्यान आहे ना, म्हणजे कसलंच ध्यान आहे, नुसतेच आपले बडबड बडबड. एक तर पहिलंच तुम्हाला सांगितलंय आमचा डोंगराळ भाग आहे आणि हाच घाट आहे ना, हाच घाट. अहो कोकणाला मागं सारला असला जबरदस्त आहे. उन्हामध्ये पाक टकलं पडलेलं आहे, पाक वशाड पडलेली जमीन आहे. पण मी 1 महिना इथं आहे. पहिला पाऊस पडला ना ह्योच घाट तुम्हाला परत एकदा दाखवणार. सगळीकडं असं हिरवं हिरवं गार, डायरेक्ट असलं सर्गात गेल्यासारखी फिलिंग वाटते. हाच रस्ता, चारी बाजूनं गवत झाडं झुडपं एकदम हिरवं गार वातावरण होऊन जातं. आणि अजून एक गोष्ट, ह्या आमच्या वाडीच्या एक नाही घाटाचे तर घाट लागतं ना, तिथलं आहे ना ढाबे 2-3 ढाबे आहेत ना, लय प्रसिद्ध आहेत बघा. लय लांबनं जेवायला येतात. आणि मी जवळ नुसतं कडला असून सुद्धा अजून ढाब्यावरती जेवली नाही. ती असतं का नाही काकेत कसान गावाला वळसा, तसं झालंय अजून. अजून एकदा पण कारभाऱ्यानं त्या ढाब्यावरती मला जेवायला नाही नेलं. कधी नेलं नाही इथला ढाबा तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला लागली छोटी मोठी गावं बघून घ्या जी आमच्या रस्त्याला लागतात ना. हो मी राहते कोंबडेवाडीला आणि नंदुबाईची गोटेवाडीची जत्रा आहे. आणि मधलं गाव आहे ना हे येळगाव पडत आहे. ते आता सगळ्यांना माहीतच आहे. येळगाव जरा मोठं गाव आहे ना, त्यामुळे सगळ्यांना माहित आहे. इथून
कसली सणाना नुसते हवा सुटले. काहीतरी 11:30 वाजलेले, म्हणजे अर्धा तास झालेला आम्हाला घरातनं निघून. म्हणजे तिथं 11 वाजले. एवढं टाइम टेबल कोण लक्षात ठेवते व समजून घ्या ना जरा. लय हवा सुटलेली हो. आणि गावच्या पोरांना अजून सुट्टी नव्हती लागली बरं का. ते नाही का नवीन नियम निघालाय की एप्रिल महिन्यात पण शाळा चालू ठेवायच्या. नुकतीच शाळा सुटलेली. त्यांच्या मसर फिरायला चाललेली आणि पोरं तिकडं शाळा सुटलेली. येळगावची शाळा लय मोठी आहे बघा. पोरींचे तुम्ही शाळेचे ड्रेस बघितलेत का? निळा पायजमा, त्या थोडी लाईट कलरचं निळी कुर्ती, त्याच्यावर जॅकेट. मी जेव्हा गावाला शाळेला होते की नाही त्यावेळेला आम्हाला निळ्या कलरचा पेटीकोट असायचा आणि सफेद शर्ट असायचा. पण त्याच्यापेक्षा आत्ताचा पोरींचा ड्रेस लय भारी आहे बरं का, लय भारी आहे. आणि ही बघा, ही आपली येळगावची शाळा. येळगावचं हायस्कूल लय मोठं आहे बरं का. ते आपलं गण्या नाही का, माझ्या चुलं जावचं पोरगं, ते कुंबडेवाडी नाही तर शाळेला येतं एसटीनं. गावची पोरं बघा, इटुकली पिटुकली पोरं एसटीनं शाळा शिकण्यासाठी येते ते बघा. आता जरा पुढे गेलो, पहिला स्टॉप पोरांचा झाला, दुसरा स्टॉप या माझ्या सगुणाचा. अहो म्हणजे गाडीला माझ्या भूक लागलेली हो, तिला पण पेट्रोल जरा पाजलं. मग काय सणानानं फणानानं चालायला लागले. कारभाराने सांगितलं, आम्ही लहान होतो तेव्हा इथं शाळेत यायचं का नाही, म्हणजे सुट्टीला आलो का नाही. आजोळ त्यांचं येळगाव आहे हो कारभाऱ्यांचं. बोलतात रस्त्याच्या बाजूनं जे नाही का ओला, त्याच्यात पावसाचं नुसतं पाणी व्हायचं. दुसरं पण झालं. एकदाचं उन्हातानाचं गोटेवाडीला म्हणजे माझ्या नंदूबाईच्या घरी पोहोचलोच. आणि ही आहे माझी नंदूबाई. ते लोक पण दरवाजा लावून आहे ना पालखीला चाललेले होते. म्हणजे सगळ्यांची गडबड झालेली होती. अख्खं घर खाली होतं. फक्त नंदूबाई, त्यांची जाऊबाईनी कुणाचं त्यांच्या पण नंदूबाईची पोरगी, एवढी 2-4च माणसं घरात होती. हे माझ्या नंदूबाईचं म्हणजे जुन्या जमान्यातलं घर कसं असतं तसं वालं लय भारी घर आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचं पूर्ण घर दाखवते. अहो किती पण येळ होऊ दे, काय पण होऊ दे, पण फोटो काढल्याशिवाय कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही बघा. गुलाल उडल्यावर परत मेकअप हल्ला असता हो. म्हणून आम्ही अगोदरच त्यांच्या पुढं आहे ना, अंगण आहे घराच्या पुढं, तिथं भारी बघा फोटो काढून घेतले. अहो मला वाटलं मी एवढ्या उन्हातानाचं गेलोय गाडीवरनं माझा मेकअप हल्ला असेल. नाही बाबा, अजिबात माझा मेकअप नव्हता हल्ला. चांगला लग्न सांग. छान झालं. आमचं हे तिघींचं एकदा काढ. ती ऑरेंज साडीवाली माझ्या नंदूबाईची जाऊबाई आहे बरं का. अहो माझा एकटीचा फोटो काढ, तिघींचा फोटो काढ, असं करता करता आम्ही 1760 फोटो काढलं. अख्खी गाव खाली झालेलं पालखीसाठी. त्यांच्या गावची पालखी म्हणजे जत्रा ही हनुमानाची असते बरं का. सगळं काय दाखवायचंय तुम्हाला, सासनकाठी पालखी वगैरे, नाचलेलं, गुलाल उधळलेलं सगळं दाखवायचंय. पण ह्यो व्हिडिओ मोठा होईल ना, म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण आम्ही सगळेजण भारी दिसतोय का नाही, मग अजून लय भारी मज्जा करूया ती पण पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.